संपूर्ण महाराष्ट्रातील तालुकानिहाय हवामानाचा अंदाज घेऊया। सर्वप्रथम महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय हवामान खात्याने यवतमाळ, चंद्रपूर, लातूर, धाराशिव, पूर्व पुणे आणि पूर्व सातारा या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर बीड, नांदेड, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या भागांना येलो अलर्ट देण्यात आला असून येथे जोरदार पावसाचे संकेत आहेत। आता पाहूया विभागनिहाय स्थिती। विदर्भात वाशिम, वर्धा, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात रात्रीच्या वेळीस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच यवतमाळचा दक्षिण भाग आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व भद्रावती परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस राहील। दुसरीकडे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडेल। नागपूरचा दक्षिण भाग, उत्तर चंद्रपूर आणि उत्तर गडचिरोलीमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। मराठवाड्याकडे पाहिले तर लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे। हिंगोली, परभणी, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो। पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागांमध्ये जोरदार परिस्थिती राहणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर तसेच सांगली जिल्ह्यातील जत आणि कवठे महांकाळ भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील दहिवडी, वडूज, फलटण, पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत परिसरात जोरदार पाऊस पडेल। कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। तर पश्चिम महाराष्ट्रातील इतर अनेक तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। कोकण विभागात कोकण किनारपट्टीच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरू राहील आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। मात्र सावंतवाडी, कुडाळ, देवरुख आणि चिपळूणसारख्या पूर्वेकडील भागांमध्ये तुलनेने हलका पाऊस राहील। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। खानदेश अर्थात उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू राहील तर काही भागांमध्ये वातावरण कोरडे देखील राहू शकते। हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा तालुकानिहाय हवामान अंदाज। आपल्या भागातील हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करा। धन्यवाद।